तर सगळ्यांचं पण एकदा मनपूर्वक स्वागत. आपल्या स्लॉग सेट करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय की अपील एकंदरीत आपण पाहिलं तर क्लीन बॉल होताना पाहायला मिळते. फलंदाज आपण पाहिला तरी ते बाद होताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे लाईन आणि लेंथ मिस करत असताना पाहायला मिळाला. राहुल स्मृती बीबीपाडा टीम आपण सुरुवात होताना पाहायला मिळाली. भरपूर होता मोठी इथे होताना पाहायला मिळेल. एक गावदेव चषक आपण पाहतो 2024 आयोजक संघ गावदेव स्पोर्ट शिलोक्ताबा आणि एकंदरीत जी स्पर्धा पाहिली तर अतिशय सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. आपण पाहिलं तर एक ग्रुप ग्रामपंचायत पोमनचं मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या मैदानावर आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा आपल्याला होताना पाहायला मिळाल्या आणि प्रत्यक्षात ही स्पर्धा आपण पाहिली तरी देखणी स्पर्धा पाहायला मिळते. हंगाम पाहिला पण तर एंडिंगला आपल्याला पाहायला मिळते वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या. एकंदरीत 2 विकेट मात्र तितके चांगले मिळवून दिले गेलेत. प्रेमकडे आता सगळ्या जबाबदारी असणार आहे आपल्या टीमची. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय प्रेमच्या माध्यमातून फलंदाजांनी बोट आकाशातून चावलंय आणि हिट विकेट झालंय आणि तेच आपण पाहू शकतो की फलंदाज बाद. हिट विकेट ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की अंपायरची नजर आपण पाहू शकतोय. सगळ्यांची नजर फटक्याकडे होते परंतु अंपायरची नजर आपण बघितला तर हिट विकेट कडे होती आणि तेच पाहायला मिळालंय. हिट विकेटच्या स्वरूपात आपण पाहिलं तर फटका चांगला जरूर खेळला गेला होता प्रेमना, परंतु आपण पाहिलं की नियंत्रणामध्ये नक्कीच राहायचं होतं परंतु नियंत्रण मात्र सुटला आणि विकेट मात्र बहाल गेली त्या. पाच धावा फलकार पाहायला मिळतात. बाद झाले परंतु आपण पाहू शकतोय की तुम्ही मॅच मध्ये संपलं असं नाहीये. परंतु ज्याप्रमाणे म्हटलं जात आहे ना की कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं तर पराभवाच्या छाताडावर आपला पाय देऊन अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं आणि तेच आपण पाहू शकतोय. तर इथे अस्तित्व निर्माण करावं लागेल. चित्तू माळी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असते त्यापूर्वी आपण पाहिला की सगळ्या काही उमेद जी म्हणजेच अक्षला उपाडा टीम जाती म्हणजेच या वेळेला आपण पाहिली आहे ना तर जितू माळी यांच्याकडून जितू माळी ते खेळाडू आहेत आणि सातत्याने संकटमोचक रोग ते निभावण्यासाठी नेहमीच आपल्याला पाहायला मिळालेत. त्या वेळेला कल्पेश आपण पाहिजे आता यावेळी पाहतो आपण जितू माळीचा शॉट मात्र असताना पाहायला मिळाला. एकंदरीत आणि खेळीत विकेट डाऊन होताना पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहिले ना तर राहुल स्मृती बीबीपाडा टीम मोठ्या प्रमाणात अडचणीमध्ये सापडली आहे. आता अडचणीला मात्र आपण पाहू शकतो की बाजूला सोडावं लागेल. अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि नक्की त्याच्यासाठी मात्र आपण पाहू शकतो इतकं चांगलं कार्य मात्र नक्कीच करावं लागेल. धाव फलक आपण पाहिला ना तर फलकावर 7 धावा पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना खेल ताश का हो जिंदगी का अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह हो. आणि मात्र या वेळेला आपण पाहू शकतो अक्षर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. आज कर्णधाराची जबाबदारी सगळ्यात मोठी त्यांच्याकडे आहे. फक्त आता टॉस साठी कर्णधार म्हणून आपण राही तर आपण कर्णधाराची एक जबाबदारी आपली पाहिली आहे ना तर आपण टीम साठी जबाबदार कर्णधार बनवू शकतोय आणि ती जबाबदारी मात्र स्वीकारण्यासाठी अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्याप्रमाणे
ज्याप्रमाणे एका बाजूने 18 क्रमांकाची जर्सी, दुसऱ्या बाजूने फटकावर पाहायला मिळतात. वेदांतचा फटका मात्र विधानच्या विरोधात या वेळेला फ्लाइट जास्त होता. झेल मात्र यावेळेला कलेक्ट केला जातो आणि एकंदरीत 2 षटकाचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतो आणि फलकावर आपण मात्र नक्कीच आपण पाहिला की राऊट्स मध्ये भूमीवाडी टीम अडचणीमध्ये सापडले, परंतु मैदानाच्या आतमध्ये योगेश आले आहेत आणि योगेश कडे आपण पाहू शकतो ती कला आहे आणि ते कला गुणांना मात्र आता मात्र आपण पाहू शकतो वाव देण्यासाठी एक चांगला फॉर्मॅट आहे. फक्त खेळाडू नाहीये तर नक्कीच एक चांगला बॅटर सुद्धा आहे. एका बाजूने योगेश दर्शवू शकतो तर दुसऱ्या बाजूने अक्षय दर्शवू शकतोय. संदीप आपण पाहिला ज्याने नुकताच झालेल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय कशी कामगिरी कर, कारण की डेट ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर त्यांच्याकडून चांगली अपेक्षा असेल. डेट ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी अपेक्षा, दुसऱ्या बाजूने चांगली फलंदाजी अपेक्षा आहे. और पिच चेंडू मात्र स्ट्राइक ड्राइव्हचा फटका पाहायला मिळतो वाकडेला. फिल्डर राहुल इतर पाहायला मिळतात तर चेंडूला फील्ड केला जाईल. तत्पूर्वी आपण चेंडूची फेकी केली जाते, बॅकअप होत नाही. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 धावा आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये होते परंतु नकार दिला. होकार आणि नकार मात्र आपण पाहिलं की कोणत्या क्षणाला द्यायचा आणि कोणत्या क्षणाला नाही आहे. नक्कीच मात्र आपण पाहू शकतो तर नकार दिला गेला आणि इथे आपण पाहू शकतो किंवा 2 धावा फलक 12च्या घरामध्ये. चपरीने म्हटलं होतं की आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका, कारण की देवाचा डायरेक्टर होतो कठीण राहिला नेहमीच बेस्ट ऍक्टरला देतो. डॉट चेंडू होताना पाहायला मिळत आहे. आता असतील ते म्हणजे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्येच आपण पाहू शकतो की नक्कीच चांगला क्रिकेट खेळावं लागेल. सिंगल डबल जरी धावा होतात तरी सुद्धा मात्र फायदा होईल, परंतु डॉट चेंडू आले तर नक्कीच कुठे ना कुठे आपण पाहतोय की ते कमी टोटल पाहायला मिळेल. 3 षटकामध्ये 25 ते 20 पुन्हा एकदा पाहायला मिळतात. हा डॉट चेंडू एकंदरीत आपण पाहू शकतो की डॉट एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात 3 चेंडू. तीन चेंडू फेकून झाले. या वेळेला पाहतो फटक्यामध्ये दम मात्र नक्कीच नव्हता आणि या वेळेला रनआउटची संधी आणि ती संधी मात्र आपण पाहिले तर कंप्लीट केली गेली. धाव फलकावर पाहतो 12 धावा चेंडू फेकून झाली आहेत, एकंदरीत 4 फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. योगेशला मात्र संधी मिळाली नाही. रोहित आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये जरी 2 जर आपण पाहतो की समोर जी बर्मन आहे तिचा मनीष तारवी गाडीची लाईट्स बंद करा. इथे पाहायला मिळतील 2 चेंडू असतील. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये आपण पाहिलं तर फक्त फलकावर 12 धावा अशी एक उमेद होती. संतोष बाद झाल्यानंतर आपण पाहिलं ना की कोणत्याही खेळाडूने मात्र पाहिलं तर इंटेन मात्र दर्शवला नाहीये, कारण की आपण पाहू शकतो की एक जर मोठा फटका खेळणारा जर चांगला खेळाडू मोठा फटका आपण पाहू शकतो बाद झाला म्हणजे आपण काय करू शकतो तर त्याला एक ऊर्जा संचार करणारा खेळ बॅकअप म्हणजेच खेळायला पाहिजे होता. आणि रोहितने मात्र प्रयत्न केला परंतु रोहितचा प्रयत्न सुद्धा मात्र फसताना पाहायला मिळतो. हवेच्या विरोधात मात्र पत्तेबाजी करणं इथे कठीण होताना पाहायला मिळतं आणि तेच होताना पाहायला मिळालंय की हा धक्का मात्र आणखी मैदानाच्या आत धाव संख्या स्थिर पाहायला मिळते 12.
असेल. एकंदरीत राहुल स्मृती बहुपाडा टीम आपण पाहिली आहे तर ज्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जाताना पाहायला मिळते, कारण की 3 षटकाच्या मॅच मध्ये अनुमानित 9व्या क्रमांकाच्या खेळाडूला खेळण्याची संधी येते. म्हणजे याप्रमाणे आपण पाहू की परफॉर्मन्स पाहतो कशा पद्धतीने राहिले. एक तरी चांगला फटका आतापर्यंत आलेला नाहीये. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू. हा फटका मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव जर मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. 2 धावा मिळाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न आणि अपडेला मात्र होतोय आपण नक्कीच 2 धाव मिळतील आणि या 2 धावांची धाव फलक आपण पाहिला तर फक्त 14 धावा आणि 15 धावांचं लक्ष. 15 धावांचं लक्ष असणार एकंदरीत आणि पाठलाग करायचं होतं म्हणजेच गवदेवी स्पोर्ट्स मेंढीपाडा ए या टीमला. पाहूया आपण कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये जाण्यापूर्वी आपण वळूया ड्रॉ कडे. खूपच सिमसिमची झाली आहे आणि खूपच सिमसिम मध्ये आपण पाहूया की कोणत्या टीमला मात्र नक्कीच आपण पाहू शकतो इथे युएलला बाय आणि नक्कीच कोणत्या टीमला मात्र आपण पाहू शकतो खेळावं लागेल. त्याच्यामध्ये रिपोर्ट करून कॅप्टन्स या 2 कॉमन टीमचे कॅप्टन्स आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिला तर आयसोमसरी स्पोर्ट्स तामिळनाडू टीमचे कॅप्टन्स. स्पोर्ट्स कॉमन टीमचे कॅप्टन मी रिक्वेस्ट करतो आपण या त्वरित आपण इथे ड्रॉ करतोय. चला सामन्याचे प्रतिनिधी सुद्धा लक्ष द्या. ललित तिथे रेडी आहेत आणि ड्रॉ उडवले जातात. चला ड्रॉ करतोय आम्ही. चला आता ड्रॉ झालेले आहेत आणि या ड्रॉ मध्ये आपण पाहू शकतो कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर म्हणजे सेकंड हाफ वाला आणि की आपण पहिल्या टीमला मात्र हालचाल कालच्या दिवसामध्ये मिळाली होती. मॅच कोणाच्या बरोबर होताना पाहायला मिळेल. काय विरुद्ध आपण पाहणार आहोत संघ मात्र आपण पाहिला तर पाहिला होता तर विजय संघाला मात्र बाय मिळेल. विजय संघाला मात्र बाय मिळणार आहे. नक्कीच आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे तर बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये आणि लक फॅक्टर आपण पाहू शकतोय. विजय संघाला मात्र इथे वाटचाल मिळणार आहे कारण की मॅच आपल्याला तर टॉप आपण करूया. एकंदरीत आपण पाहिलं तर टॉस होता मला मिळेल. टायटरला पाहतोय आपण. लक्ष इथे मॅच जिंकण्यासाठी आहे ते म्हणजे भरपूर छोट. 15 धावांचं टार्गेट. कालच्या दिवसामध्ये 15 धावा आपण पाहिल्यानंतर 2 ओव्हरमध्ये चेस झाल्या नव्हत्या, परंतु आता तिथे 3 ओव्हरमध्ये चेस करायचे आहेत. संतोष कोमचं हे षटक आपण पाहिल्यानंतर भरपूर आणि भरपूर महत्वपूर्ण राहणार आहे. कारण की या षटकामध्ये जर तो मोमेंटम जर संतोष देतोय ना तर मॅच कदाचित इंटरेस्टिंग होऊ शकते. पहिला बॉल पाहिला आपण तर स्टेअर करण्याचा प्रयत्न केला होता. एकंदरीत आपण पाहू शकतोय ना इथे 18 मध्ये 11 धावा सुद्धा इथे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये झालेल्या नाही आहेत. आणि आपण जर विचार करायचा तर 18 मध्ये 14 धावा सुद्धा झालेल्या नाही आहेत. हे आणखीन काही असे इतिहास आहेत, परंतु यावेळेला 18 मध्ये 15 करायचे आहेत. ओहो, दॅट्स अ ब्युटिफुल डिलिव्हरी. अमेझिंग अमेझिंग हस्पाल राहणार आहे. कॉन्टॅक्ट सुद्धा अमेझिंग राहणार आहे. कारण की लहूला मात्र आपण पाहिलं तर रोखलं गेलं, याचाच अर्थ संतोष कोमने मात्र गोलंदाजी आग ओकणारी केली आहे.
पहिली दोन चेंडू आपण पाहिले ना तर नक्कीच ज्याप्रमाणे निधा वेदना पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर कुठेतरी चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. हो 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 या वेळेला पाहतोय अपील केली हर्ष उल्हास केला होता साजरा पर्यंत आपण पाहिला की 3 डॉट चेंडू पंच पाहिले आपण वैभव दम आणि मयूर शेंडे आपण पाहिले. पंचांची सुद्धा आपण पाहिलं तर काहीतरी नक्कीच कोड लँग्वेज असते ते दर्शवताना पाहायला मिळाले. आणखी एक चांगला आणि जी मी चर्चा करत होतो ना जी चर्चा करत होतो ती चर्चा आपल्याला जर पाहायला मिळते सफळ झाले होते भरपूर. एकंदरीत आता पहा 4 चेंडू एकही धाव नाहीये फलकावर. मी तर तेच म्हणतो की 25 पर्यंत जरी टोटल असता तरी पण सुद्धा आपण पाहतो की इथून ज्याप्रमाणे फाईट केले असते म्हणजे अतिशय चांगले कारण की संतोषने आतापर्यंत ते कार्य सुद्धा केलंय. हात बॉल चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आपण पाहतो या बॉलला फटका मात्र आपण पाहू शकतोय. लवू नावाचा पात्र आपण हा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये 6 धावा देऊन जात असताना पाहायला मिळतो. बिग सिक्सर मात्र ठोकला मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू धाव फलकाला झाली सुरुवात. एकंदरीत पाहायला मिळत आहे ज्याप्रमाणे पहिल्या 4 चेंडू मध्ये एकही धाव आली नाही परंतु एकच फटक्यावर आलेल्या 6 धावा आपण पाहिल्या. अंधारास फटका पाहायला मिळतो लॉंगांच्या दिशेने. फिल्डिंग मात्र अजितच्या माध्यमातून चांगली झाली आहे. 10 मात्र 1 मिनिट 7 धावा फलकावर पाहायला मिळतात. षटकाची झाली आहे समाप्ती. एकंदरीत आपण पाहिलं तर ज्या अनुषंगाने आता मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडू मध्ये गरज असेल ती म्हणजेच 8 धाव्यांची. प्रेम मैदानाच्या आतमध्ये 12 मध्ये 8 करायचे आहेत. तो स्पॅल आपण पाहिला संतोषने फेकला गेला. 2 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या. 4 मध्ये एकंदरीत एकही नव्हती परंतु एकामध्ये षटकार आणि एक सिंगल. प्रेमचा षटक महत्वपूर्ण राहणार आहे कारण की इथून आपण पाहिलं तर धावगतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगली फिल्डिंग झाली कल्पेश मात्र आपण पाहिला तर इथून तरी आपण पाहू शकतो की राहुल स्मृती बेबी बडा टीम आहे ना सहजासहज हार मारणार नाहीये. आणि तीच चर्चा करतो मी की जिंकण्यापूर्वी जीत आणि हरण्यापूर्वी हात मारतो. क्रिकेटच्या मैदानावर आपण मात्र मुळीच मारू नका आणि कुठेतरी लढण्याची धमक ठेवा कारण की जरी इथे आपण पाहू शकतो चेंडू जास्त धावा कमी असला तरी सुद्धा आपण पाहतो की इथे फाईट केली जाऊ शकते. एक चांगला स्पॅन अमेझिंग स्पॅनची गरज आहे. सुंदर स्पॅनची गरज आहे आणि ते पाहावं लागणार आहे की आता या वेळेला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. 7 धावांची गरज इथून असणार आहे. चेंडू हत्तीला आपण पाहिले तर 10-7 एक कॉन्ट्रीब्युशन मात्र आपण पाहू शकतो. हे इक्वेशन असणार आहे. तर सध्या तरी आपण पाहिलं की वर्चस्व आपल्याला गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा या टीमचा पाहायला मिळतं परंतु इथून चांगला खेळ करण्याच्या प्रयत्नामध्ये यावर फटका हवेत आहे आणि विकेटची संधी इथे कंप्लीट केली आहे. आता असं दिसून येते की कदाचित या मॅचच्या दिशेनं राहुल स्मृती बेबीपाडा टीम मात्र आगीकूच करताना पाहायला मिळते आहे कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की इक्वेशन आपण पाहिलं 18 मध्ये कोणतरी आपण पाहिलं 15 करायचे आहेत परंतु त्या 15 करत असताना सुद्धा आपण पाहिलं जितकी मेहनत कठीण करावी लावली आहे ती म्हणजे भरपूर कठीण मेहनत पाहायला मिळते. त्याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतोय की आता 69 येणारे चेंडू 9 चेंडू आणि 7 धावा. पहा हे इक्वेशन आणि सिच्युएशन कुठे होत आणि कुठे मात्र येताना पाहायला मिळत आहे. प्रेम मात्र आपण पाहू शकतोय पण तीच चर्चा करतो की प्रेमचा स्पॅल मात्र आपण पाहू शकतो महत्वपूर्ण राहणार आहे या ओव्हर मध्ये. जर आपण पाहिलं तर त्याच्या माध्यमातून जर किफायती गोलंदाजी झाली तर डेफिनेटली आपण पाहू शकतो की चांगला खेळ हा मैदानाच्या आतमध्ये राहुल स्मृती बेबीपाडा टीम करताना पाहिलं मी. रोशन घोष मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले परंतु रोशन प्रेम माइंडने खेळणारे खेळाडू कसा खेळ करतील पाहूया.
सज्ज झालेत रोशनसाठी जे नव्याने दाखल झालेला खेळाडू. वेळेला मात्र आपण पाहू शकतो की नक्कीच फटका मात्र गॅप मध्ये पडताना पाहायला मिळाला आणि चेंडू चाललाय आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या पार मिळतील धाबा 4. फाईनली जर कदाचित तैनात असता तर इथे मॅच मध्ये काहीतरी वेग पाहायला मिळत असतं, परंतु आपण पाहतोय की चौकार येताना पाहायला मिळत. धाव फलक 12च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळतंय. तर इथून 3 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 3. रोशन चौकार आल्या आल्या त्याने लगावला गेला. धीम्या गतीने टाकलेला चेंडू मात्र पाहावा लागणार आहे. वाईट बॉलचा इशारा. एक धाव मात्र मी आता इथून 2 धावांची गरज आहे. मध्ये विपाडा टीम पाहिली आपण तर 8 चेंडू असतील आणि 2 धावांची गरज आहे. कुठेतरी आपण पाहिला नाही किंवा गेम प्लॅनिंग चुकताना पाहायला मिळाला, कारण की ज्याप्रमाणे स्कोर बोर्डवर फक्त 15 धावा. हा तेच तर चेंडू मात्र पाहिला आपण की नक्कीच ज्याप्रमाणे रोशनला मात्र बाद करताना पाहायला मिळतं, परंतु इथे मॅच आपण पाहिली आहे ना तर फक्त आपण पाहिली आहे तर 2 धावांची गरज आहे. परंतु 2 धावांची गरज पुरवण्यासाठी आणखी मेहनत करावी लागू शकते. डेफिनेटली आपण कालच्या दिवसामध्ये चित्र पाहायला मिळालं. इथूनच ज्या प्रकारे आपण पाहिला तर 7 मध्ये एकंदरीत 2 करायच्या होत्या, परंतु म्हणून त्याप्रमाणे आपण पाहू शकतो म्हणजे या स्थितीमधून जर आपण पाहिलं की 2 धावा करायच्या होत्या, परंतु त्या 2 धावा करत असताना भरपूर मेहनत करावी लागली होती. ध्रुव मंगलमूर्ती नागले टीमचा जो गोलंदाज होता आणि त्याने कमाल केली होती, कारण की जवळजवळ शेवटच्या ओव्हर मध्ये 6 मध्ये 2 करायच्या असताना 1 मध्ये 2 पर्यंत कालच्या दिवसामध्ये मॅच आली होती. मंगलमूर्ती नागले टीमने आपण पाहिला, परंतु तो अंतिमच्या क्षणाला थोडीशी हलकीशी मिसफील्ड आणि जवळच 2 धावा चोरल्या गेल्या आणि नक्कीच तो मॅच मात्र गमावावा लागला. परंतु या वेळेला संदीप आलेत मैदानाच्या हातामध्ये. प्रेमच्या हातामध्ये चेंडू. स्ट्राइक डाऊन द ग्राउंड शॉट. चांगला शॉट पाहायला मिळाला अजितचा पाहिला आपल्याला. चांगली फिल्डिंग. 1 धाव मात्र मिळाली. एकंदरीत इथे पाहिलं आपण तर तारीचा स्पाल असेल. यस डेफिनेटली सुनील तारीचा स्पाल असेल आणि 6 मध्ये एकंदरीत इथे एक आता मात्र डिफेंड करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल, परंतु इथे डिफेंड करणं तितकं सोपं नाहीये, कारण की फक्त चेस करणं आपण पाहिलं तर सोपं आहे, कारण की डिफेंड करणं तितकं सोपं नाहीये. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, सुंदर गोलंदाजी आणि त्याचा प्रत्यय आपण पाहू शकतो. गाजू भेंडीवाला टीम पाहिली आपण तर क्वार्टर फायनल मध्ये त्यांना पाहायला मिळेल आणि कोणतरच पाहिलं तर क्वार्टर फायनल मधून त्यांना एक संधी अशी सुद्धा मिळेल की कदाचित सेमीफायनल आणि फायनल मध्ये नक्कीच येण्याची संधी मिळू शकते, परंतु सध्या तरी आपण पाहिलं की क्वार्टर फायनल च्या दिशेने मात्र आपण पाहू शकतो प्रवास होताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स असेल, अभिनंदन असेल. सामनावीराच्या किताबाकडे आपण वळूया. तर ठरतो या सामन्याचा हिरो. 1 षटक 3 विकेट आणि 5 धावा ज्याने आपण पाहिलं तर आपल्या टीम साठी महत्वपूर्ण नक्कीच